आरोप असा केला जातो की कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लेवलचे आणि विक्रेते यांच्या संगनमताने हे सगळं सुरू आहे. चालू वर्षी कापूस बियाणे उत्पादनाच्या हंगामामध्ये पाऊस पडल्यामुळे थोडासा बियाणे उत्पादनावर परिणाम झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही वेळेला कंपन्या आपल्या वाहनाची पब्लिसिटी करत असतात आणि त्या माध्यमातून त्यांचं बियाणं चांगलं खपावं, शेतकऱ्यांच्यामध्ये प्रसिद्ध व्हावं, यासाठी देखील प्रचार प्रसिद्धी करत असतात. आणि त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांना जर चांगली मशागत केल्यामुळे त्या वाहनापासून उत्पादन चांगलं आलं, तर ती एक सक्सेस स्टोरी म्हणून पुढं प्रेझेंट केली जाते आणि मग शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा हा वाहन चांगला आहे आणि त्यापासून चांगलं उत्पन्न आहे, तर मी पण ते लावलं पाहिजे. एका बाजूला संघटना आणि दुकानदार असं म्हणतात की असे कडक कायदे करू नका, आमच्यावर अन्याय होईल. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच काही सदस्य जर अशा गैरपद्धती अवलंबून शेतकऱ्यांना जर अडवत असतील किंवा शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणं विकत असतील, तर हे चुकीचं आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. मी स्वतः कृषी विभागाने अशा कमीत कमी 25 कारवाया जिथे केलेल्या आहेत की स्वतः आम्ही डमी गिराईक पाठवून अशा पद्धतीचे जे दुकानदार करतायत त्यांच्यावर पोलीस गुन्हे जे आहेत ते दाखल केले आहेत. कृषी विभाग याचं नियोजन हे आता हंगामाला जवळ म्हणून करत नाही. आमचं नियोजन हे फेब्रुवारीपासूनच सुरू झालेलं असतं की सोयाबीनमध्ये हायब्रिड तर वाण नाहीत आहेत, ते सगळे सरळ वाण आहेत, ओपन पॉलिनेटेड वाण आहेत. 35% बियाणे बदलाचा दर जरी आपण दरवर्षी गृहीत धरला, तर आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला अनुसंगून आपल्या 14 लाख क्विंटल बियाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की आपण सोयाबीनच्या बाबतीत प्राधान्यानं ह्या प्रमाणित बियाण्याला करता जे सर्टिफिकेशन एजन्सीनं प्रमाणित केलेलं आहे त्या बियाण्याला आपण आग्रह धरावा. पण ते ओळखायचं कसं? नाही, त्याच्यावर टॅग असतो. पिशवीवर पिशवीवर सर्टिफिकेशन एजन्सीचा टॅग असतो, त्यामुळे ते ओळखायला. आणि ते जवळजवळ खताची जी काही खरीपाची मागणी आहे ती 45 लाख मेट्रिक टनाची आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ 25 लाख मेट्रिक टनाच्या वर खतं आजच आपल्याकडं उपलब्ध आहेत. म्हणजे खतं आपल्याला शेतकऱ्यांना यंदा वेळेवर उपलब्ध होतील. मोठ्या प्रमाणात आहे. नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या कापूस बियाणं टंचाईचा मुद्दा खूपच गाजतोय. अनेक ठिकाणी कृषी विभागावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा विक्रेत्यांशी संगनमत करून ही टंचाई निर्माण करतायत. कापूस बियाण्याचा काळा बाजार सुद्धा होतो. राज्याच्या काही भागातून सोयाबीन बियाण्याच्या संदर्भात सुद्धा अशा तक्रारी चालू आहेत. काही ठिकाणाहून तर खतांच्या संदर्भातल्या सुद्धा बातम्या येत आहेत. तर नेमकं एकूणच खरीपाच्या ऐन तोंडावरती आपलं बियाणं असतील किंवा खतं असतील, तर यांच्या अनुषंगाने कृषी विभागाची तयारी काय? खरंच टंचाई आहे का? खरंच काळा बाजार होतोय का? आणि ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपला कृषी विभाग नेमकं काय करतोय? कृषी विभागाची तयारी नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत निविष्ठ आणि गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, पहिला प्रश्न हाच आहे की सध्या कापूस बियाणे टंचाईचा मुद्दा खूपच गाजतोय आणि आरोप असा केला जातो की कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लेवलचे आणि विक्रेते यांच्या संगनमताने हे सगळं सुरू आहे. तर याविषयी आपण काय सांगाल? आपण थोडी महाराष्ट्रामधील कापसाची पार्श्वभूमी समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या 4-5 वर्षामध्ये जी कापसाची लागवड होते त्याची जर सरासरी काढली तर जवळजवळ 40,20,000 हेक्टर क्षेत्र हे इतकं आहे. बरोबर. आणि कृषी विद्यापीठांनी जे आपल्याला रेकमेंडेशन दिलेलं आहे की हेक्टरी किती पाकिटं वापरावीत, तर 4.2 पाकिटं ही हेक्टरी वापरावीत असा कृषी विद्यापीठांचा सल्ला आहे. ह्या हिशेबानं जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1,70,00,000 पाकिटांची आपल्याला आवश्यकता असते. आपण दरवर्षी जे नियोजन करतो आणि कृषी विभाग याचं नियोजन हे आता हंगामाला जवळ म्हणून करत नाही. आमचं नियोजन हे फेब्रुवारीपासूनच सुरू झालेलं असतं. दरवर्षी आम्ही प्रत्येक कंपन्यांच्याकडनं आकडेवारी घेत असतो की त्यांचं उत्पादन कार्यक्रम काय आहे, कोणत्या वाहनाचं किती उत्पादन होणार आहे. आणि ही जी काही आमच्याकडं चालू वर्षी आकडेवारी गोळा झालेली आहे ती 1,75,00,000 आहे. अच्छा. तर आपण जर पाहिलं तर दरवर्षी ही आमच्याकडे जी आकडेवारी येते ती जवळजवळ 2 कोटीच्या आसपास येत असते. यावर्षी 1,75,00,000 आलेली आहे. म्हणजे आपल्याकडं दरवर्षी हंगाम झाल्यानंतर 15 ते 20% बियाणं हे सेल रिटर्न्स आपण ज्याला म्हणतो ते परत जात असतं, म्हणजे शिल्लक राहत असतं. परंतु चालू वर्षी कापूस बियाणे उत्पादनाच्या हंगामामध्ये पाऊस पडल्यामुळे थोडासा बियाणे उत्पादनावर परिणाम झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. असं जरी असलं तरी आपली जी 1,70,00,000 जी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्तच, म्हणजे 1,75,00,000 बियाणं आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे कापूस बियाणं मिळालं नाही म्हणून पेरणी होणार नाही अशी काही परिस्थिती कुठं नाही आहे. ही वस्तुस्थिती मी सर्व शेतकरी बांधवांना स्पष्ट करू इच्छितो. फक्त एक आहे की दरवर्षी जो काही 15 लाखाचा 20 लाखाची जी आपल्याला लक्झरी होती किंवा जी जास्तीचा आपल्याला एक कम्फर्ट होता तो ह्यावर्षी थोडासा कमी आहे. ही वस्तुस्थिती आहे. हा एक भाग. आता दुसरा भाग म्हणजे आपण जे बोलात की बाबा कृषी विभाग आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून यामध्ये शॉर्टेज केलेलं आहे.
अशी कोणतीही वस्तुस्थिती नाही. बरं. आज आपण जे काही मीडियामध्ये बातम्या वाचतो आणि जे काही फोटो किंवा ज्या काही क्लिप्स येत आहेत त्या जर आपण पाहिल्या तर त्याचा अर्थ एक असा आहे की काही ठराविक वाहनांच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आग्रह आहे. हं. आपल्याला कल्पना आहे की जळगावमध्ये काही प्रचलित वाहन खाजगी कंपन्यांचे चालतात. बरोबर. अकोला, अमरावतीमध्ये काही चालतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही वाहन चालतात आणि शेतकऱ्यांचा आग्रह असतो की तो वाहन मिळावा. हं. आता हे जे काही शेतकऱ्यांच्या मध्ये प्रसिद्ध झालेले वाहन, मी असं म्हणणार नाही की ते वाहन इतर वाहनांच्या पेक्षा फार चांगले आहेत. हं. कारण मी आपल्याला एक अनुभव सांगू इच्छितो की ज्या अकोला कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर मागच्या वर्षी एक प्रयोग केला गेला. त्यामध्ये कृषी विद्यापीठ आणि बाजारामधले जे काही खाजगी वाहन आहेत असे 25 वाहनांचा डेमो त्या ठिकाणी एकत्र लावला गेला होता. बरं. आणि त्या ठिकाणच्या अभ्यासानं असं लक्षात आलेलं आहे की हे जे काही कापसाचे वाहन आहेत हे उत्पादनाच्या बाबतीत ॲट पार आहेत. म्हणजे बरं. कुठला वाहन त्यामध्ये उजवा आहे, डावा आहे असा काही फार मोठा फरक त्याच्यामध्ये नाही. हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. काही वेळेला कंपन्या आपल्या वाहनाची पब्लिसिटी करत असतात आणि त्या माध्यमातून त्यांचं बियाणं चांगलं खपावं, शेतकऱ्यांच्या मध्ये प्रसिद्ध व्हावं यासाठी देखील प्रचार प्रसिद्धी करत असतात. आणि त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांना जर चांगली मशागत केल्यामुळे त्या वाहनापासून उत्पादन चांगलं आलं तर ती एक सक्सेस स्टोरी म्हणून पुढं प्रेझेंट केली जाते आणि मग शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा हा वाहन चांगला आहे आणि त्यापासून चांगलं उत्पादन आहे तर मी पण ते लावलं पाहिजे. मग काही वाहनांचे असे बाजारामध्ये तोंडी चर्चा होते, प्रसिद्धी होते आणि त्यामागं शेतकरी मग धावतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या वाहनांचं देखील उत्पादन क्षमता जी आहे त्या कंपनीची मर्यादित असते. त्यांना ज्या संख्येनं आवश्यक आहे तेवढ्या संख्येनं ते मिळू शकत नाही. त्यामुळं शेतकरी बांधवांना माझा एक आग्रह राहील किंवा माझी विनंती राहील की आपण ह्या सर्व वाहनांचे जे काही गुणधर्म आहेत किंवा त्यांचे जे काही त्यांच्या पाकिटावरची माहिती आहे ती आपण वाचली तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सर्व वाहनांचे जी काही उत्पादकता आहे ती कमी जास्त प्रमाणात सारखी असते. त्यामुळे एकाच वाहनाचा जो आहे तो आग्रह धरू नये. आणि बाजाराचा नियमच आहे की जिथं मागणी वाढली आणि एखाद्या वाहनाचा पुरवठा कमी झाला तर साहजिकच मग त्याच्यामध्ये त्याचा गैरफायदा जे आहेत हे याच्यामध्ये ब्लॅक मार्केटिंग करणारे किंवा जादा दराने विक्री करण्याचा प्रयत्न होतो आणि हा काही ठिकाणी झालेला ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. पण या संदर्भात कृषी विभागाचा या संदर्भात अतिशय कडक धोरण आहे. क्षेत्रीय स्तरावरती आम्ही अतिशय सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण जर मीडियामधल्या त्या देखील बातम्या वाचल्या तर कृषी विभाग किती ॲक्टिव्ह झालेला आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल. आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या संदर्भात भरारी पथकं जी आहेत ती नेमलेली आहेत आणि ही भरारी पथकं असा प्रकार जिथं दिसून येतोय त्या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई देखील करतायत. मी आपल्याला कापूस बियाण्याच्या संदर्भातील अजून एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे काही लगतचे राज्य आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपला नंदुरबार, धुळे, जळगाव हा जिल्हा आहे, तिकडं गुजरात आणि मध्य प्रदेश आणि याकडे चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत. ते तेलंगणा भागातून HTBT हे जे काही बंधित वाहन आहे हे वाहन मोठ्या प्रमाणात त्याची तस्करी जी आहे ती होत असते. तर कृषी विभागाच्या भरारी पथकांनी गेल्या 3-4 महिन्यामध्ये अतिशय चांगली कारवाई केलेली आहे. म्हणजे यातली पहिली कारवाई मला सांगावंसं वाटतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली गडचिरोलीमध्ये की जिथं मोठ्या प्रमाणात हे तेलंगणामधनं बियाणं आणलं जात होतं. ते आपण पकडलेलं आहे. ते जवळजवळ 60-70 लाख रुपयाचं बियाणं हे त्यावेळेला आपण जप्त करून पोलीस कारवाई जी आहे ती केलेली आहे. आणि ह्या अशा कारवायांच्यामुळं आता अशा पद्धतीच्या बियाण्यांना फार मोठा म्हणजे आळा जो आहे तो बसलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने चालू वर्षी कापसाचं बियाणे विक्रीसाठी 15 मे पासून परवानगी दिलेली आहे. दरवर्षी ही परवानगी आपल्याला 1 जून पासून दिली जात होती आणि त्याला कारण होतं कारण 2017-18ला आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात सेंद्रिय बोंडअळीचा पिंक बोलवर्मचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्याला एक कारण असं सांगितलं जात होतं की वेगवेगळ्या टप्प्यात जर कापसाची लागवड झाली तर त्या किडीला वाढण्याकरता पोषक वातावरण किंवा प्रत्येक स्टेजचे कापूस पीक जे आहे ते उपलब्ध राहतं. त्यामुळे 1 जून नंतर जर लागवड झाली तर त्याला ते उपलब्ध होणार नाही आणि त्याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. पण ह्याचा देखील गैरफायदा काही या उद्योगातल्या ब्लॅकमेलर्सनी किंवा जे काही काळा बाजार करणारे लोक आहेत त्यांनी घेतलेला होता. आणि 1 जून पासून विक्री होणार म्हटल्यावर शेतकऱ्यांना देखील मला जे काही लागेल ते बियाणे मिळेल किंवा नाही मिळेल ह्यामुळे परराज्यातून बियाणे जाऊन आणण्याचा प्रकार वाढला होता किंवा हे जे काही HTBT बियाणं तस्करीनं येतं त्याचं देखील प्रमाण वाढलेलं होतं. परंतु यावर्षी शेतकऱ्यांची मागणी त्याचबरोबर मापदा ही जी काही कृषी विक्रेत्यांची संघटना आहे त्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आणि याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्याकडून देखील आणि मापदाकडून असं सांगण्यात आलं की जे काही दरवर्षी
अशा पद्धतीने इलिगल बियाणं येत होतं उशिरा हम्म. विक्री करण्याची परवानगी दिल्यामुळं, ते ह्या वर्षी फार त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि कृषी विभागाचं जे काही मॉनिटरिंग आहे, त्यांची जी भरारी पथकं काम करत आहेत, त्यामुळे त्याच्यावर आळा जो आहे हा आळा मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. अगदी ही बरोबर. बाब दुसरी झाली. तिसरी बाब म्हणजे जिथं जिथं जादा दरानं विक्रीचा प्रकार चालू आहे किंवा जिथं हम्म. जिथं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची ठराविक वाणासाठी गर्दी होते आहे, आम्ही हे जे वाण असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत हम्म. त्यांना आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की तुमचा पुरवठा, कंपन्यांचं एक धोरण असतं की पुरवठा टप्प्याटप्प्यानं त्या करतात. हम्म. आणि त्यामुळं काय होतं की टप्प्यानं केल्यामुळं एखाद्या दुकानामध्ये फक्त 50 पाकिटं जातात, 100 पाकिटं जातात आणि त्या 50 पाकिटासाठी तिथं 500 शेतकरी जातात आणि गोंधळ उडतो. म्हणून आम्ही कंपन्यांना सांगितलेलं आहे की तुमचा पुरवठा हा तुम्ही एकदाच करा. हा बरं. पुरवठा करत असताना तुम्ही कृषी विभागाला कळवा. कृषी हम्म. विभागाचा अधिकारी आम्ही त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि मग कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ह्या बियाण्याचं वाटप जे आहे ते म्हणजे सुरू ज्यांची झालेलं आहे जास्त मागणी आहे त्या त्या कंपन्यांचं कंपन्यांच्या बाबतीत. अच्छा. आणि मग याचा फायदा असा झालेला आहे की हे जे काही बियाणं आहे हे हम्म. त्याच दराला विकलं जाईल ह्याची काळजी कृषी विभागाने घेतलेली आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत. आणि प्रत्येक कापूस उत्पादित जिल्ह्यामध्ये ही प्रथा आम्ही जी आहे ती सुरू केलेली आहे. दुसरी बाब म्हणजे आम्ही राज्यस्तरावरून देखील या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत. आमची कापूस बियाण्याच्या नियोजनाची पहिली बैठक कंपन्यांच्या बरोबर फेब्रुवारीमध्ये झाली होती, की ज्यावेळेला बरं. आम्हाला थोडासा अंदाज आला होता की हम्म. कापसामुळे थोडंसं बियाण्याचं उत्पादन कमी होतंय. आणि तेव्हापासून आम्ही कंपन्यांना फॉलोअपमध्ये आहे की आपल्याला जेवढं आवश्यक लागेल तेवढं बियाणं आम्हाला पाहिजे आहे आणि त्याचं नियोजन आम्ही ते केलेलं होतं आणि त्याचा सकारात्मक परिणाम देखील आम्हाला दिसून आलेला आहे. माननीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांनी देखील सर्व कंपन्यांची त्यावेळेला बैठक घेऊन त्यांना सगळ्यांना हम्म. सूचना दिलेल्या होत्या की या कापसाच्या बियाण्याचा तुटवडा कसा होणार नाही त्या संदर्भात नियोजन करण्यामध्ये. त्यामुळे आता कंपन्यांनी देखील एक गठ्ठा पुरवठा जो आहे तो सुरू करण्याची सुरुवात केलेली आहे. अच्छा. आज अखेर माझ्याकडे जी माहिती आहे, कारण आम्ही प्रत्येक दिवशी कंपन्यांच्याकडनं ही माहिती घेत असतो, बरं. जे 1,70,00,000 बियाणं लागणार आहे त्यापैकी जवळजवळ 1,30,00,000चं बियाणं ऑलरेडी पोचलेलं आहे. अजून फार मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झालेली नाही, अजून आत्ता विक्री सुरू झालेली आहे आणि आम्ही बाजारातला अंदाज घेतलेला आहे. इव्हन सीड कंपन्या असतील किंवा कृषी विक्रेते असतील आणि शेतकरी असतील, हम्म. ह्यांचं देखील म्हणणं आहे की यावर्षी बियाणं कमी पडणार नाही. आपल्याला जेवढं क्षेत्राला पेरणी करता आवश्यक बियाणं आहे तेवढं बियाणं आपल्याकडं आहे. फक्त हा जो काही इश्यू आता डेव्हलप झाला हा काही ठराविक वाणांच्या संदर्भात आहे. त्यामुळे हम्म. लोकांचा गैरसमज असा होतो की बियाण्याचा तुटवडा आहे, तशी काही परिस्थिती अगदी कापसाच्या बरोबर. बियाण्याच्या संदर्भात आता नाही आहे. आपण सांगितलं सर की ज्या कंपन्यांच्या किंवा विशिष्ट आता आपण पाहिलं की वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्या तिथल्या स्थानिक वेगवेगळ्या कंपन्यांच्या बियाण्याला जास्त मागणी असते की त्याचा आता सध्या आपल्याला प्रश्न जाणवतोय. हं. आता आपण सांगितलं की आपल्या स्थानिक कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली विक्री सुरू आहे, पण असं असताना देखील दुसरीकडं मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी येत आहेत की नाही अजूनही या बियाण्यांचा काळा बाजार केला जातोय, की जिथं आम्हाला सांगितलं जातं की बियाणं उपलब्ध नाहीये, परंतु त्याच ठिकाणी दुसरीकडे हे बियाणं की जिथं 850 रुपयाची ते एक पाकिट आहे तर आम्हाला ते 1400 किंवा 1,500 रुपये जर दिले तर ते पाकिट मिळतंय. तर मग याच्यावर आपण कसं कारवाई नाही, करणार? हे काही म्हणजे ठराविक किरकोळ गोष्टी अशा ज्या आहेत त्या बाजारामध्ये होतात की बरोबर. जे ब्लॅक मार्केटिंग करणारे. परंतु आपण जर पाहिलं असेल की गेल्या आठवड्यापासून आम्ही स्वतः कृषी विभागाने अशा कमीत कमी 25 कारवाया जिथं केलेल्या आहेत की स्वतः आम्ही डमी गिराईक पाठवून अच्छा. अशा पद्धतीचे जे दुकानकार करतायत त्यांच्यावर हम्म. पोलीस गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत. त्यामुळे बरं. त्यांच्यावर देखील वचक जो आहे तो बसलेला आहे. मी माफदा ही जी काही कृषी विक्रेते ची संघटना आहे संघटना. त्यांना देखील विनंती केलेली आहे की असा प्रकार होऊ नये यासाठी आपण काळजी घ्या. अन्यथा एका ठिकाणी माफदा आणि कृषी सेवा जे काही संघटना आहेत त्या शासनाला म्हणतात की हे जे काही कडक कायदे येऊ घातलेले आहेत आपल्याला कल्पना आहेत बरोबर. त्याच्यामध्ये या बियाण्याचा कायदा देखील कडक केलेला आहे किंवा जे काही एमपेडा हा ॲक्टमध्ये स्थानबद्धची काही आपण तरतूद करण्याचं जे काही आपलं आहे, म्हणजे एका बाजूला संघटना आणि दुकानदार असं म्हणतात की असे कडक कायदे करू नका, आमच्यावर अन्याय होईल, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच काही सदस्य जर अशा गैरपद्धती अवलंबून शेतकऱ्यांना जर अडवत असतील किंवा शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणं विकत असतील तर हे चुकीचं आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि माफदा संघटनेने देखील त्यांच्या सर्व सदस्यांना विनंती केलेली की असे चुकीचे प्रकार तुम्ही करू नका. आणि संघटनेने देखील आम्हाला सांगितलेलं आहे की असे चुकीचे प्रकार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर तुम्ही अवश्य कारवाई करा. असे चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्या आम्ही पाठीमागे नाही. म्हणजे थोडक्यात ही जबाबदारी शेतकऱ्यांनी कृषी विभागासोबतच या संघटनांची त्यापेक्षा किंबहुना जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जर असे सदस्य करत असेल की आपण त्यांचं प्रतिनिधित्व करतोय. सर आता आपण HTBTचा सुद्धा उल्लेख केला, तर HTBTचं क्षेत्र राज्यामध्ये आपण बघितलं मागच्या काही वर्षांमध्ये जास्त वाढलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या HTBT लागवडीचा काही धोका आपल्याला पुढे जाणवतोय?
खरं म्हणजे आता ते तंत्रज्ञान भारत सरकारने आत्मसात करावं किंवा नाही याबाबत चर्चा आहे. हं, काही कृषी शेतकरी संघटना म्हणतात, की बाबा जेनेटिक मॉडिफाईड बियाणं हे शेतकऱ्यांच्या करता चांगलं आहे, त्याला परवानगी द्यावी. काही त्याच्या अँटी देखील मतप्रवाह आहेत आणि त्यामुळे तो अजून पुढचा निर्णय जो आहे तो झालेला नाही. हं. परंतु हे जे काही इल्लीगल बियाणे येते त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे, हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरं. एक तर हे बियाणे येताना सुट्टं बियाणं येतं. ते हं. कुठल्या पाकिटामध्ये येत नाहीत. त्याची कोणती तपासणी झालेली नसते. बरोबर. हे बियाणं एच-टी-बी-टीच आहे का? याची कुणी हं, तपासणी केलेली नसते. विनाकारण शेतकरी खोट्या प्रचाराला बळी पडून जास्तीच्या दराने ते बियाणं घेत असतो आणि नंतर जाऊन देखील शेतामध्ये कोण पाहत नाही, की एवढ्या महागाच्या दराने घेतलेल्या बियाण्याचा त्यामध्ये हं. परफॉर्मन्स काय आलेला आहे. त्यामुळं बरोबर. माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे, की आपण ज्यावेळेला बियाणं घ्यायला जाणार आहे, त्यावेळेला त्या दुकानदाराच्या लायसन्समध्ये त्या बियाण्याचा समावेश आहे. तो ऑथराइज्ड डीलर आहे हे आपण अवश्य तपासावं. बियाण्याचं पाकीट बघून जे आहे ते घ्यावं. जो ₹864 शासनाने दर जाहीर केलेला आहे, त्याच हं, दराला घ्यावं. त्याची पक्की पावती जी आहे ती आपण हं. घ्यावी, की जेणेकरून भविष्यामध्ये त्या बियाण्यावर जर कीड रोग आली किंवा ते बियाणं फेल गेलं, तर आपल्या सुदैवानं महाराष्ट्राने एक चांगलं पाऊल उचललेलं होतं, की आपलं कॉटन सीड ॲक्ट तयार केलेलं आहे, ज्यामध्ये बियाणे कंपन्यांना जर त्यांचं बियाणं फेल गेलं, तर हं. नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. अच्छा. आणि 2-4 वर्षामध्ये आपण अशा पद्धतीच्या नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातील निवाडे देखील दिलेले आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं इतके चांगले कायदे असताना आणि शेतकऱ्यांना इतकं चांगलं प्रोटेक्शन असताना शेतकऱ्यांनी विनाकारण मला वाटतं, की या अनऑथराइज बियाण्याच्या मागं जाऊ नये आणि ऑथराइजच बियाणं घ्यावं, ही आमची शेतकऱ्यांना विनंती असणार आहे. अगदी बरोबर. शेतकरी मित्रांनो, सरांनी ते एक खूप अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, की दर दर हंगामामध्ये आपल्यावर अशी वेळ येते, की एखाद्या बियाणे आपण आणलेलं बियाणं उगवत नाही किंवा त्याला आपल्याला फळधारणा होत नाही, बोंड लागत नाही किंवा फुलं लागत नाही. त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण जेव्हा आपण कृषी विभागाकडे तक्रार करतो, तेव्हा आपल्याकडं जे आवश्यक कागदपत्र आहे, थोडक्यात सरांनी आता सांगितलं, की पक्कं बिल घ्यावं. ते आपल्याकडे नसतं, की आपण कोणत्या कंपनीचं घेतलं किंवा कुणाकडून घेतलं. त्यामुळे आपली अडचण होत असते. त्यामुळे सरांनी सांगितलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आता सर, कापूस बियाण्याबद्दल आपण बोलतोय. आता आपण सांगितलं की कापूस बियाण्याच्या पुरवठ्यावर कृषी विभागाचं एक बारीक लक्ष असतं. तर सर, सुरुवातीपासून येईपर्यंत ही प्रोसेस सांगता येईल का? कारण बहुतांश शेतकऱ्यांमध्ये असा समज आहे की कंपन्या येतात मार्केटमध्ये, किती माल आहे, काय आहे, त्यांच्यापर्यंत ते विकतात आणि निघून जातात. जसं हं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं इतर राज्यांमध्ये आहे. हं. तर आपला राज्याचा कृषी विभाग, आपण जो काही आता सीड ॲक्ट सांगितला, त्या अंतर्गत कापूस बियाण्याच्या पुरवठ्यावर किंवा मागणीवर, एकूणच पुरवठा आणि मागणीवर कसं लक्ष ठेवून असतं? आता मला सांगायचं आहे, की कापसाचं जे आज बाजारामध्ये बियाणं आहे, हं, हे जवळ-जवळ 100% आपण असं म्हणू, मी म्हणेन 99 ते 100% हे बियाणं खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून विकलं जातं. हं. आणि हे जे काही बियाणं आहे, ते बीटी बियाणं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं आहे. बरोबर. ह्या प्रत्येक वाणाला, ज्याला जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटी म्हणून जी केंद्र शासनाची संस्था आहे, हं, हं. त्यांच्यामार्फत मान्यता दिली जाते. अच्छा. आणि ही मान्यता देत असताना GEAC मार्फत या बियाण्याची सखोल तपासणी केली जाते. त्याच्या मल्टी लोकेशनल ट्रायल घेतल्या जातात. त्याचं जे काही उत्पन्न काय आहे आणि जे त्यांनी म्हणजे क्लेम केलेला आहे, हं, की हं. हा अमेरिकन बोलवर्मला किंवा पिंक बोलवर्मला हा प्रतिकारक्षम होईल, अशा अच्छा. पद्धतीची त्याची चाचणी घेतलेली असते आणि त्याच्यानंतरच तो वाण जो आहे तो रिलीज केलेला असतो. हं. या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत विद्यापीठाकडे देखील ह्या वाणांची चाचणी घेत होतो. म्हणजे विद्यापीठाच्या 3 लोकेशनवर त्याची चाचणी घेऊन त्यामध्ये ह्या वाणाचा परफॉर्मन्स कसा येतो हे तपासून मगच या वाहनांना विक्री करता आपण परवाने जे आहेत ते दिलेले आहेत. हं, हं. त्यामुळं ह्या बियाण्याच्या संदर्भातील जे काही गुणनियंत्रण आहे, या हं. गुणनियंत्रणावर कृषी विभागाचं बारीक लक्ष आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण बाजारातून ह्या बियाण्याचं सॅम्पल काढत असतो आणि हं. त्याच्यामध्ये बीटी प्रोटीन किती % आहे, हे अच्छा. देखील आपल्याकडं तपासण्याची सोय आहे आणि आपण ते तपासत असतो, की जेणेकरून ज्या कंपन्या क्लेम करतात, की आमच्या बियाण्यामध्ये BG2 म्हणजे बॅसिलस बोलगार्ड जी टेक्नॉलॉजी आहे ती आहे आणि त्याच्यामध्ये ते प्रोटीन आहे किंवा नाही हे असेल तरच ते प्रोटेक्शन देऊ शकतात. तर त्याची तपासणी आपण करत असतो. अशा पद्धतीनं आपण त्याचं गुणनियंत्रण जे आहे ते करत हं. असतो. आणि ह्याचं नियोजन करत असताना आम्ही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच कोणत्या कंपनीनं किती त्याचं उत्पादन घेतलेलं आहे, त्यांना लायसन्समध्ये जे वाण आहेत, हं. त्या वाणाचं किती उत्पादन घेतलेलं आहे, याची आकडेवारी आम्ही घेत असतो. प्रत्येक कंपन्यांचं जे काही डीलर नेटवर्क आहे, ते हं. कुठल्या डीलरकडं किती बियाणं जाणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र आहे, अशा पद्धतीनं एक नियोजन करून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला त्याचं अलोकेशन जे आहे, ते त्या बरं. क्षेत्रानुसार देत असतो आणि कंपन्या मग त्यांचे जे काही वाण आहेत, त्या हं. पद्धतीनं त्याचं प्लेसमेंट करत असतात. आणि प्रत्येक आठवड्याला किंबहुना हंगामामध्ये प्रत्येक दिवसाला आम्ही याच्यावर नियंत्रण करत करत असतो. त्यामुळे आपण पाहिलं असेल,
की एक आपण हा विषय सोडून देऊ की काही वाहनांच्या बाबतीत शेतकरी आग्रह असतात. पण इन जनरल मी पाहिलेलं आहे की भारतामध्ये इतर राज्यांची देखील मी कार्यपद्धती पाहिलेली आहे. तर त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा जो शासनाचा जो कृषी विभाग आहे किंवा महाराष्ट्र शासन आहे, हे या निविष्ठांच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही हंगामामध्ये अडचणी येऊ नये, त्याच्या पेरणीमध्ये खोळंबा होऊ नये, ह्याची आम्ही काळजी घेत असतो. आता थोडासा यामध्ये एक भाग आहे की कापसाचं बियाणं हे 99% मी म्हटलं खाजगी कंपन्यांच्या बरोबर. हाती आहे. यामध्ये आता महाबीज, NSE किंवा विद्यापीठ यांनी देखील येण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून आपल्याला पूर्णतः आपण खाजगी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे त्याचे जे काही तोटे जाणवतात, जे अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत, ते दिसणार नाहीत. आणि या बाबतीत आता महाबीज आणि NSE किंवा विद्यापीठांनी देखील संशोधन सुरू केलेलं आहे. आता BG1 आणि BG2 ही जे काही टेक्नॉलॉजी ओपन झालेली आहे, तर विद्यापीठाचे जे प्रचलित वाण आहेत त्याच्यामध्ये हे जीन कसे टाकता येतील आणि त्यांचे वाण देखील आपल्याला BT कॉटनच्या स्वरूपात कसे आणता येतील, या संदर्भात त्यांनी अभ्यास जो आहे तो सुरू केलेला आहे आणि त्याचं उत्पादन देखील थोड्याफार प्रमाणात सुरू केलेलं आहे. आपण अशी अपेक्षा करूया की येत्या 3-4 वर्षामध्ये महाबीज, त्यानंतर विद्यापीठ यांचं देखील बियाणे उत्पादन वाढेल आणि खाजगी क्षेत्राला त्याची स्पर्धा होऊन ह्या ज्या काही जादा दराने विक्री किंवा काही वाहनांचीच प्रचार प्रसिद्धी होणे, हा जो काही प्रकार आहे, हा प्रकाराला आळा बसेल. अगदी बरोबर. सर, आता आपण बोलताना सांगितलंच की आता शेतकऱ्यांची जे काही विशिष्ट वाहनाला मागणी आहे, तर असा शेतकऱ्यांच्या मनापर्यंत किंवा एक प्रचार केला किंवा मग त्या कदाचित शेतकऱ्यांना अनुभव सुद्धा आला असेल, आपण असं गृहीत धरू. त्यामुळं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नाही, ह्याच कंपनीचं हेच वाहन, याच्यामुळेच आम्हाला उत्पादन चांगलं मिळणार आहे आणि त्यामुळे या वाहनाला मागणी वाढली आहे. तर असं खरंच असतं का, की म्हणजे जर आपण एखादं बियाणं पकडलं, कापसाचं आहे, BG2चं आहे, तर आणि एका त्या व्हरायटी जर वेगवेगळ्या कंपन्यांच्या असतील, तर याच्या उत्पादनामध्ये एवढा फरक येतो का? आपण प्रॅक्टिसेस कशा करतो, म्हणजे उत्पादन कसं घेतो, खतं किंवा मग कीटकनाशकं कसं देतो, आपल्या इकडं वातावरण कसं आहे, आपल्या मातीचा प्रकार, जमिनीचा प्रकार कसा आहे, ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात? बरोबर. आपण जर पाहिलं तर ह्याच्या ज्या काही पॅरेंटल लाईन्स आहेत, ह्याच्यामध्ये काही फार मोठा प्रमाणात फरक जो आहे तो फरक नाही आहे. बरं. त्यामुळं ह्याच्या उत्पादनामध्ये आमच्याकडे जी आकडेवारी आहे, त्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाच्या उत्पादकतेमध्ये देखील प्रत्येक वाहनाचे हे नाही. आता काही शेतकऱ्यांची मशागत पद्धती चांगली असते, त्यामुळे त्यांना काही वाहनांना चांगला रिस्पॉन्स जो आहे तो मिळत असतो. अच्छा. विशेष करून आम्ही महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिलं असेल स्मार्ट कॉटनचा आमचा जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये देखील आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो की बाबा कापसाचं उत्पादन चांगलं येण्याकरता आणि इंडस्ट्रीला चांगल्या दर्जाचा कापूस पिकवण्याकरता काय केलं पाहिजे. आपली राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण प्रात्यक्षिक घेत असतो. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे आत्ता फार गरजेचं आहे की जे आपलं कापूस उत्पादकता जी स्टॅग्नंट झालेली आहे, त्याला एका पुढच्या टप्प्यावर नेण्याकरता काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता शेतकऱ्यांनी वापरल्या पाहिजेत. हे नक्की आहे की काही शेतकऱ्यांना काही वाहनांचे रिझल्ट चांगले येत असल्यामुळे त्यांचा त्या वाहनांच्याबद्दल आग्रह असू शकतो, माझं काही त्याबद्दल दुमत नाही. पण असा काही फार मोठा फरक हा त्यामध्ये नाही आहे. विशेष करून हलक्या जमिनीवर जे काही कापूस लागवड होते, त्या ठिकाणी आपल्याला जे काही वाण आहेत किंवा कशा पद्धतीचं कापूस बियाणं लागलं पाहिजे याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर हाय डेन्सिटी प्लांटेशनचा प्रयोग जर शेतकऱ्यांनी केला तर त्याची उत्पादकता निश्चितच त्या ठिकाणी चांगली जी आहे ती येऊ शकते. आपण समजू शकतो की भारी जमिनीमध्ये किंवा जिथं पाण्याची सोय आहे तिथं जर आपण अंतर जास्त ठेवलं तर कापसाची वाढ चांगली होते आणि तिथे देखील उत्पादकता चांगली येते. आपण जर पाहिलं असेल की जळगावचा जिल्हा असेल किंवा जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे की ज्या ठिकाणी ठिबकवर कापूस घेतला जातो, त्या ठिकाणी अतिशय चांगलं उत्पादन घेतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापसाला देखील ठिबकवर जाण्याची गरज आहे. गादी वाफ्यावर ठिबक, गादी वाफा आणि ठिबक हे तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी आता आमच्या पोकरा योजनेच्या माध्यमातून झिरो टिलेजच्या माध्यमातून शेतकरी आता हा कापसाचं पीक घेत आहेत. तिथे देखील रिझल्ट जे आहेत ते चांगले आहेत. म्हणजे वाण उत्पादनामध्ये हा एकच काय कारणीभूत घटक नाही आहे. बरोबर. आपण असं समजू की एक 50% समजा त्याचा रोल असेलच, परंतु बाकीचा 50% रोल आहे ते त्याचं मॅनेजमेंट जे आहे. मी जे सांगितलेले प्रकार आहेत, गादी वाफ्यावर लागवड, शून्य मशागतीवर लागवड, ठिबक सिंचनवर लागवड, त्याचे एकात्मिक अन्नद्रव्य नियंत्रण आणि किती जरी आपण म्हटलं असलं की बाबा हे BG2चं टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्यामुळं पिंक बोलवर्मला रेजिस्टंट असेल, तरी आता सध्या शेतकऱ्यांना त्याची देखील काळजी जी आहे ती घ्यावी लागते. रस शोषणाऱ्या किडींच्या संदर्भातली काळजी जी आहे ती घ्यावी लागते. असं आपण जर एकंदरीत केलं तर चांगलं उत्पादन जे आहे ते कापसाचं येऊ शकतं. ह्या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सांभाळायला पाहिजेत. आता काही शेतकरी असं देखील विचार करतायत की जर शॉर्ट ड्युरेशन कापूस, आता विद्यापीठाला खरं म्हणजे हा चॅलेंज आहे.
आणि सुदैवानं CICR नागपूर म्हणजे सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते महाराष्ट्रात नागपूरलाच आहे. त्यांना आता एक चॅलेंज आहे की छोट्या कालावधीचे कापसाचे वाण जे आहेत ते विकसित करणे, हाय डेन्सिटी किंवा जवळ लागवड करण्याच्यासाठीचे जे वाण आहेत ते विकसित करणे, एकाच वेळेला कापूस मॅच्युअर होईल अशा पद्धतीचे वाण जे आहेत ते विकसित करणे. कारण आपल्याला कल्पना आहे की मजुरांची टंचाई देखील बरोबर. काढणीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात भासते आहे आणि आपण हळूहळू आता मेकॅनिकल पिकिंग करता हे जाणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता हाय डेन्सिटी प्लांटेशन आणि त्याची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे. तर हे चॅलेंजेस आत्ता जे आहेत हे शेतकऱ्यांनी घेऊन आपलं कापसाचं उत्पादन वाढीसाठी जे आहे ते प्रयत्न केले पाहिजेत आणि विद्यापीठाने देखील संशोधन करून कोणत्या जमिनीला कोणते वाण चांगले आहेत ह्याचं स्पष्ट रेकमेंडेशन जे आहे ते दिलं तर शेतकऱ्यांना निश्चितच निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून चांगली माहिती मिळू शकते. कापसाबरोबरच सोयाबीन बियाण्याच्या संदर्भातले काही प्रश्न काही भागातून निर्माण होतात की सोयाबीनचं जे काही चांगल्या कंपन्यांचं बियाणं आहे त्याचं शॉर्टेज काही ठिकाणी सध्या सुरू आहे आणि बियाण्याच्या किमती सुद्धा वाढवलेल्या आहेत सोयाबीनच्या बाबतीतलं. तर झालं असं की गेल्या हंगामामध्ये खूप बहुतांश भागामध्ये पाऊस कमी पडला होता, त्यामुळे सोयाबीनची गुणवत्ता सुद्धा कमी जास्त प्रमाणात खालावलेली होती, त्यामुळे बियाण्याला मागणी वाढलेली आहे. आता बीज उत्पादनाचा प्रश्न असू सुद्धा शकतो, हे तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकता. पण सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा असे काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त होती, तर त्याविषयी आता कृषी विभाग काय काम करतोय? सोयाबीन बियाण्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज आपण पाहिलं तर आपलं क्षेत्र हे जवळजवळ 50 लाख हेक्टरपर्यंत जे आहे ते गेलेलं आहे आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये हे क्षेत्र वाढत 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 अगदी 35 लाखापासून इथंपर्यंत आलेलं आहे आणि हे पीक आता महाराष्ट्रामध्ये स्टेबल झालेलं आहे. कारण शेतकऱ्यांना त्याचे जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं कळाले असल्यामुळे शेतकरी देखील सोयाबीन पिकापासून लांब जाणार नाही ही देखील आपले आहे. आपण जर पाहिलं तर आपण असं म्हणतो की सोयाबीनमध्ये हायब्रिड तर वाण नाहीत आहेत, ते सगळे सरळ वाण आहेत, ओपन पॉलिनेटेड वाण आहेत. 35% बियाणे बदलाचा दर जरी आपण दरवर्षी गृहीत धरला तर आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला अनुसंगून आपलं 14 लाख क्विंटल बियाण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आज अखेर जर आपण पाहिलं तर आपल्याकडं जवळजवळ 19 लाख क्विंटल बियाणं हे वेगवेगळ्या एजन्सीमार्फत आहे. त्यामध्ये महाबीज आहे, NSE आहे, कृषी विद्यापीठं आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आता फार मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत, त्याचबरोबर खाजगी कंपन्या देखील यामध्ये आलेल्या आहेत. सुदैवाचा म्हणजे एक चांगली गोष्ट अशी आहे की कृषी विद्यापीठामध्ये संशोधन करून अतिशय चांगले वाण बाजारामध्ये आलेले आहेत आणि खाजगी कंपन्यांच्या वाणापेक्षा ते वाण सुपिरियर आहेत आणि शेतकऱ्यांनी देखील ते आत्मसात केलेले आहेत किंवा स्वीकारलेले आहेत. त्यामुळे असं आपण जे म्हटलं की बियाण्याचं शॉर्टेज आहे किंवा त्या संदर्भात अशी काही परिस्थिती नाही. मी आपल्याला उलट सांगू इच्छितो की चालू वर्षी बियाणे उत्पादनाचा सोयाबीनचा कार्यक्रम फार चांगला झाला. दरवर्षी आम्हाला असा अनुभव येत होता की काढणीच्या वेळेला पाऊस जो येतो त्यामुळे बियाण्याची क्वालिटी ही थोडीशी हॅम्पर होते, पण चालू वर्षी असा कोणताही प्रकार झालेला नाही, त्यामुळे बियाणं जे आहे ते मुबलक आहे. दुसरा एक भाग मला या ठिकाणी विशेष करून सांगायचा आहे की गेले 3-4 वर्ष कृषी विभाग घरचे बियाणे वापरा ही मोहीम राबवत आहे. आम्हाला असं लक्षात आलं की विनाकारण शेतकरी बियाणे बाजारामध्ये विकत आणायला जातो आणि आमच्या असं लक्षात आलं की हा बियाण्याचा दर जे मगाशी मी सांगितलं 35% पाहिजे होता, हा 70% गेलेला होता. आणि मग दरवर्षी बियाणं विकत घेण्याची गरज नसताना विकत घेतल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जो आहे हा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो आणि हा कमी करण्याकरता कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली. इव्हन हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडनं बियाणं आणलेलं आहे, फाउंडेशन सीड आणलेलं आहे किंवा कृषी विभागाच्या आमची जी काही योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत आणि ज्यांच्याकडं कृषी विद्यापीठाचं आणि महाबीजचं सर्टिफाईड सीड गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सांगून आम्ही ते बियाणं साठवून ठेवायला सांगितलेलं आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ असं 40 लाख क्विंटल बियाणं हे शेतकऱ्यांच्याकडं अवेलेबल आहे की ज्यांनी ते स्वतः केलेलं आहे आणि ते त्या गावामध्ये स्वतः जे आहे ते विकसित करतायत. त्यानंतरची सगळ्यात मोठी चांगली डेव्हलपमेंट जी आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये ह्या सोयाबीनच्या बीजोत्पादनामध्ये चांगली प्रगती केलेली आहेत आणि त्या कंपन्या ह्या ज्या शेतकऱ्यांच्याच आहेत, ज्या त्या गावामध्येच त्या शेतकऱ्यांच्याकडे उत्पादन घेतात, ते सर्व त्यातल्या मॅक्झिमम जे उत्पादन आहे ते प्रमाणित बियाण्याचं घेतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्येच चांगल्या दर्जाचं बियाणं जे आहे ते उपलब्ध होत आहे. किंबहुना मी तर म्हणेन की बाबा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनच्या बियाण्याचं मार्केट जे आहे ते डिस्टर्ब केलेलं आहे आणि खाजगी कंपन्यांना त्यांनी स्पर्धा चांगली निर्माण केलेली आहे. इव्हन महाबीजसारख्या संस्थेला देखील त्यांनी चांगली स्पर्धा जी आहे ती ग्रामीण स्तरावर निर्माण केली आणि एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.
आणि प्रमाणित बियाण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. त्यानंतर महाबीजचं देखील जर आपण पाहिलं तर ते बियाण्याचं उत्पादन जे आहे हे हम्म. गेल्या 3-4 वर्षात आपल्याला वाढताना दिसत आहे. चालू वर्षी जवळजवळ 4 लाख क्विंटलच्या वर बियाणं हे त्यांच्याकडं अवेलेबल आहे. त्यामुळं सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत उलट आपण सरप्लस आहोत. बरं. आणि मला असं लक्षात आलंय की पश्चिम महाराष्ट्रामधल्या किंवा आपल्या लातूर धाराशिवमधल्या ज्या बीजोत्पादन कंपन्या आहे, ह्या कंपन्यांनी आता आपल्याकडचं बियाणं मध्य प्रदेशमध्ये, तिकडे तेलंगणामध्ये किंवा इतर राज्यामध्ये देखील पाठवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपण या सोयाबीनच्या बाबतीत आता सेल्फ सफिशियंट झालेलं आहे. सोयाबीनच्या बियाण्यामध्ये कोणतीही अडचण दिसून येत नाही. परंतु काही ज्या सर्टिफाईड उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांची एक तक्रार असते की साहेब ट्रुथफुल बियाणं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. म्हणजे आता बियाणे उत्पादनामध्ये 2 प्रकार असतात की जे आपण प्रमाणित बियाणं म्हणतो, जे शासनाच्या एजन्सीमार्फत त्याचं मॉनिटरिंग केलं जातं. त्याची प्रक्रिया केल्यानंतर त्याला टॅग लावला जातो की हे प्रमाणित बियाणं आहे म्हणून. आणि काही बियाणं जे आहेत ते त्याच्या बाहेर उत्पादन केलं जातं, ज्याला आपण ट्रुथफुल बियाणं म्हणतो. अच्छा. आणि माझी शेतकरी बंधूंना विनंती राहील की आपण सोयाबीनच्या बाबतीत प्राधान्यानं ह्या प्रमाणित बियाण्याला करता जे सर्टिफिकेशन एजन्सीनं प्रमाणित केलेलं आहे त्या बियाण्याला आपण आग्रह धरावा. पण ते ओळखायचं कसं? नाही, त्याच्यावर टॅग असतो. पिशवीवरती. पिशवीवर सर्टिफिकेशन एजन्सीचा टॅग असतो, त्यामुळे ते ओळखायला आणि सोपं अच्छा. असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की केंद्र शासनानं आता एक साथी नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. बरं. यामध्ये अगदी ते जे काही जे प्रमाणित बियाणं आहे त्या प्रमाणित बियाण्याचं ब्रीडर सीड कुठं तयार झालं, अच्छा. त्याच्यानंतर त्याचं फाउंडेशन बी कुठं तयार झालं, त्याचं सर्टिफाईड सीड कुठं तयार झालं, ह्याची सर्व हिस्ट्री जी आहे ती हिस्ट्री संगणकीकृत केलेली आहे. त्याची प्रक्रिया कुठं झाली, तर कुठल्या डीलरमार्फत विक्री झाली, कुठल्या रिटेलरमार्फत विक्री झाली, आणि त्याच्यावर QR कोड दिलेला आहे. जे शेतकऱ्यांनी जरी तो QR कोड स्कॅन केला तर त्याला त्या बियाण्याची पूर्ण हिस्ट्री जी आहे ती हिस्ट्री त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे थोडक्यात ट्रेसेबिलिटी ती आता एस्टॅब्लिश झालेली आहे. आणि ही एक चांगली शेतकऱ्यांच्या साठी सवलत म्हणजे फायद्याची संकल्पना ही केंद्र शासनानं सुरू केलेली आहे. मला इथं सांगायला आनंद वाटतो. खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे बीज प्रमाणीकरण यंत्रणा आहे, महाबीज आहे किंवा ज्या FPO आहेत, यांनी जो ह्या प्रमाणीकरणाच्या ह्या साथी पोर्टलमध्ये भाग घेतला की भारतामध्ये महाराष्ट्र हे पायलट राज्य आहे. म्हणजे सुरुवात आपण केलेली आहे आणि आता आपला अनुभवानंतर इतर राज्य त्याच्यामध्ये ते लागू करणार आहेत. तर अतिशय चांगला प्रयोग हा झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून शेतकरी त्या बियाण्याची खात्री जी आहे ती करू शकतात. आता सर, बऱ्याचदा खरीपामध्ये आपल्याला काही खतांची सुद्धा टंचाई काही वेळेला जाणवते. तर यंदा खतांची उपलब्धता कशी, म्हणजे युरिया असेल किंवा मग DAP असेल, DAPच्या अनुषंगाने काही ठिकाणी मध्यंतरी बातम्या सुद्धा आल्या होत्या, काही शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. तर एकूणच खरीपामध्ये शेतकऱ्यांना यंदा खतं उपलब्ध होतील का? आपली जवळजवळ खताची जी काही खरीपाची मागणी आहे ती 45 लाख मेट्रिक टनाची आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ 25 लाख मेट्रिक टनाच्या वर खतं आजच आपल्याकडं उपलब्ध आहेत. म्हणजे खताच्या संदर्भात देखील कोणतीही अडचण नाही. याचं देखील नियोजन आम्ही फेब्रुवारीपासूनच करत असतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं कुठल्या पिकाखाली किती क्षेत्र आहेत आणि सरासरी शेतकरी किती खत वापरतात, त्या अनुषंगाने विद्यापीठाचा फर्टिलायझर डोस काय आहे, तिथले जे काही सॉईल हेल्थ स्टेटस आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला त्यांची खताचं जे काही मागणी आहे ती कॅल्क्युलेट करायला सांगतो आणि ती एकत्रित करून आम्ही केंद्र शासनाला ती सादर करत असतो आणि केंद्र शासन आपल्याला खताचं जे काही अलोकेशन जे आहे ते देत असतं. आणि चालू वर्षी आम्ही मागणी केल्याप्रमाणे खताचं अलोकेशन हे आपल्याला केंद्र शासनाने दिलेलं आहे. म्हणजे खतं आपल्याला शेतकऱ्यांना यंदा वेळेवर उपलब्ध होतील. मोठ्या प्रमाणात आहे. आता काही मीडियामध्ये एक 15-20 दिवसापूर्वी असं आले होते की खताचे भाव वाढलेले आहेत. अशी कोणतीही बाब त्यामध्ये नाही. कारण केंद्र शासनाने खताचे दर हंगामापूर्वीच ठरवून दिलेले असतात. कंपन्यांना सबसिडी किती द्यायची हे देखील ठरवून दिलेले असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किती जरी दर वाढले तरी कंपन्यांना त्याचं बंधन आहे की शासनाने ठरवून दिलेल्या दरानंच त्याची खताची विक्री जी आहे ती विक्री झाली पाहिजे. आता सगळ्यात जास्त ओढा आपल्याकडं युरिया खताच्या बाबतीत असतो शेतकऱ्यांचा, कारण युरिया खत हे त्यातल्या त्यात स्वस्त आहे. फॉस्फॅटिक फर्टिलायझर आणि पोटॅशिक फर्टिलायझरच्या किमती ज्या आहेत त्या जास्त असल्यामुळं, पण माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की संतुलित खताचा वापर हा चांगलं उत्पादन येण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते ठेवण्याच्या अनुषंगाने देखील अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये केंद्र शासनामध्ये PM प्रणाम ही जी काही योजना काढलेली होती की त्यामध्ये सांगितलं होतं हे खत जे काही वाया जातं, आपण पाहिलं असेल गेल्या 2-3 वर्षामध्ये युरिया खताच्या बाबतीत देखील केंद्र शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत. पूर्वी 50 किलोची बॅग होत होती, ती आता 45 किलोवर आणलेली आहे. नीम कोटेड युरिया जो आहे तो आणलेला आहे. आता सल्फर कोटेड युरिया देखील बाजारामध्ये येणार आणि त्याच्या बॅगची साईज परत आता कमी 40 किलोपर्यंत केलेली आहेत.
आपण म्हणतो की युरियाचं जर खत वापरलं तर ते किती लागू पडतं, की ज्याला आपण फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतो किंवा त्याची कार्यक्षमता म्हणतो, तर ते 50%च लागू पडतं. बर. आणि शासन जवळजवळ 1.5-2 लाख कोटी सबसिडी या खतावर देत असताना त्याची जर कार्यक्षमता जमिनीत वापरल्यानंतर ती जर लागू होत नसेल तर हे सर्व वाया जातं. आणि यासाठी शेतकऱ्यांनी खताचा वापर जो आहे तो संतुलित करण्याची आवश्यकता आहे. त्याकरता भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा सॉईल हेल्थ कार्ड हा प्रोग्राम चालू आहे. त्याच्या माध्यमातून आपण मातीचं परीक्षण करतो आणि प्रत्येक गावाचे सॉईल हेल्थ इंडेक्स कार्ड आपण तयार केलेले आहेत, की जेणेकरून त्या गावामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर मायक्रोन्युट्रिएंट जे आहेत त्याचं किती प्रमाण आहे हे आपण ठरवून दिलेलं आहे. आणि प्रत्येक पिकासाठी मग त्या अनुषंगाने काय खताचे डोस वापरले पाहिजे हे आपण जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून देत असतो. तर शेतकरी बंधूंनी जर त्या जमीन आरोग्य पत्रिकेनुसार जर खताचं वापरलं तर नुसताच मग युरिया वापरण्याकडे जो काही ओढा असतो, मग स्वस्त खत वापर. बाजारामध्ये काय होतं की जुलै महिन्यामध्ये अचानक ज्या वेळेला 1 महिन्याच्या कालावधीत दुसरा डोस द्यायचा असतो पिकाच्या, त्यावेळेला युरियाचं शॉर्टेज तयार होतं. आणि मग असं चित्र निर्माण होतं की बाबा युरियाच्या बाबतीत नियोजन झालेलं नाही. असं काही नाही आहे, आपलं नियोजन झालं असतं, पण विनाकारण शेतकऱ्यांचा जास्तीचा वापर जो आहे तो त्याला कारणीभूत होतो. आणि ही परिस्थिती येऊ नये म्हणून देखील महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी बफर स्टॉक मोठ्या प्रमाणात केलेला आहे. जवळजवळ 1.5 लाख मेट्रिक टनाचा युरिया आणि 25,000 मेट्रिक टन DAP या खताचं बफर स्टॉक आपण केलेला आहे. आणि याकरता MAIDC असेल, मार्केटिंग फेडरेशन असेल किंवा विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन असेल, यांना आपण हँडलिंग आणि स्टोरेजचे चार्जेस देऊन त्यांच्या माध्यमातून बफर केला आहे, जेणेकरून एखाद्या जिल्ह्यामध्ये अगदी पीक सीझनला जर कमी पडलं तर हे खत आपल्याला वापरता येईल आणि तिथली टंचाई भासणार नाही, ह्याची पूर्वतयारी जी आहे ती आपण केलेली आहे. अगदी बरोबर. सर, आता आपण खतं बियाणं याच्या म्हणजे आपल्या निविष्ठांच्या बाबतीमध्ये चर्चा करतोय. आपल्या सरकारनं एक निविष्ठाविषयी जे कायदा आणला होता मध्यंतरी, त्याची चर्चा होती, काय ते ड्राफ्टिंग पण चालू होतं. तर नेमकं हा कायद्याचं काय झालं पुढं, की म्हणजे कुठं नेमकं अडलेला आहे का पुढे येणार आहे हा तो? कायदा आपल्या विधानसभेमध्ये मांडलेला होता आणि त्यानंतर तो चिकित्सा समितीकडे विचारार्थ गेलेला आहे. कारण एवढे महत्त्वाचे निर्णय घेत असताना त्याच्यावर साधक बाधक चर्चा जी आहे ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा इंटरेस्ट जपत असताना इंडस्ट्रीला देखील त्रास होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून याकरता विधिमंडळ समिती जी आहे ती माननीय कृषी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. आणि त्यांनी सर्व जे काही आपले कायदे आहेत त्याच्यावरचे अभिप्राय जे आहेत त्या विविध संघटना, शेतकऱ्यांच्या संघटना असतील, उत्पादकांच्या खत बियाणे उत्पादकांच्या संघटना असतील, त्यांच्याकडनं जे काय ते मागवलेले आहेत. आणि आता कदाचित आचारसंहिता झाल्यानंतर त्याच्यावर जी काही चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. आता ते विधिमंडळ चिकित्सा समितीकडे तो विषय सध्या विचारार्थ आहे. अच्छा सर, आता आपण खताच्या संदर्भात बोलताना खतांचे कार्यक्षम वापर, खतांचा कार्यक्षम वापर हा एक शब्द प्रयोग केला. तर शेतकऱ्यांनी खतांचा कार्यक्षम वापर म्हणजे एकतर जास्त खतं वास्तव आपण वापरलं तर पैसा सुद्धा खर्च होतो, जमिनीचा पोत सुद्धा आपला खराब होत असतो. तर कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातामध्ये सध्या पर्याय काय आहेत? मी मगाशी सांगितलं की सॉईल हेल्थ कार्डची तर आमची योजना चालूच आहे. दुसरी म्हणजे केंद्र शासनाने देखील पर्यायी खतं वापरण्यासाठी मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. बरं. यामध्ये सेंद्रिय खतं वापरण्यावर आपण शेतकऱ्यांना भर देण्याकरता सांगतो आहोत. अच्छा. जिथं CNG गॅस निर्माण होतो त्या ठिकाणी लिक्विड ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा जे काही सॉलिड ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहेत हे देखील विक्री करता आता केंद्र शासनानं प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि ज्या RCF, क्रुप्को, इफ्को ह्या ज्या शासकीय कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण त्याचं वितरण जे आहे ते वितरण सुरू केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ऐकलं असेल की नॅनो युरिया आणि नॅनो DAPचा वापर वाढवण्याच्या अनुषंगाने शासनानं याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत आम्ही अनुदानाच्या माध्यमातून देखील हे जे काही नॅनो युरिया, नॅनो DAPचा जो वापर आहे तो शेतकऱ्यांना करण्यासाठी सांगतोय, की ज्याच्यामुळं एक पोतं युरियाच्या ऐवजी एक बाटली जी काही आहे ती वापरल्यामुळं त्याचा इफेक्ट जेवढा येणार आहे तेवढाच आपल्याला याचा येणार आहे. आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हँडलिंग जे आहे ते वाचू शकतं. खताची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीनं जी आहे ती वाढू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खतं जर फवारणीच्या माध्यमातून दिली तर ती पिकाला चांगली लागू पडतात. यासाठी जे काही ड्रोनची योजना आहे त्या ड्रोनच्या योजनेवर देखील आपण काम करतो आहे. केंद्र शासनाने ड्रोन दीदी ही संकल्पना काढलेली आहे आणि या ड्रोन दीदीच्या माध्यमातून त्यांना जर एक रोजगार निर्मिती करून देण्याकरता ड्रोन आणि काही साहित्य उपलब्ध करून दिले तर त्यांच्या गावामधील ह्या नॅनो युरिया, नॅनो DAPच्या फवारणी करता त्याचा वापर करतील, ते कीटकनाशक फवारणी करता त्याचा वापर करतील. त्याचा प्रचार प्रसिद्धी पण आपण करतोय. केंद्र पुरस्कृत जी कृषी यांत्रिकी योजना आहे त्यामध्ये देखील आपण संस्थांना, कृषी पदवीधरांना
5 लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे ड्रोनसाठी देतो आहेत. आणि आज महाराष्ट्रामधले कित्येक तरुण हे ड्रोन घेऊन त्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांना खताची कीटकनाशकाची फवारणी करून देण्याचा जो काही एक उद्योग आहे, एक सर्व्हिस सेक्टर त्यामध्ये विकसित होताना आपल्याला दिसतोय. आणि येत्या कालावधीमध्ये निश्चितच शासन याच्यावर भर देणार आहे. आज मजुरांची टंचाई देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहतो की पिकावर फवारणी करत असताना विषबाधेचे काही ठिकाणी प्रकार पण घडलेले आहेत. तर मला वाटतं की ड्रोनचा वापर जर आपण वाढवला तर त्याचा परिणामकारक खताचा आणि कीटकनाशकाचा वापरून त्याच्यामध्ये देखील बचत होईल आणि शेतकऱ्यांना सुसह्यता होऊन उत्पादन वाढीमध्ये देखील त्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. अगदी बरोबर. आपल्यासोबत होते विकास पाटील सर. सरांनी आपल्याला एकतर आपले कपाशीचं बियाणं, सोयाबीनचं बियाणं किंवा मग खतांची उपलब्धता याच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती काय आहे? सरांनी सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांनी यंदाचा पाऊस म्हणजे आपला चांगला होणार आहे, हवामान विभागाने आधीच सांगितलेलं आहे. आपण आपल्या खरीपाचं नियोजन करतोय. कृषी विभाग सुद्धा आपल्यासोबत नियोजनात उभा आहे आणि कृषी विभागाकडून आपल्याला सगळं बियाणं आणि खतांची उपलब्धता वेळेवर होईल याचं नियोजन केलेलं आहे, असं सुद्धा सरांनी सांगितलं. आज सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.